रवा केक. त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी दाखवते. आपल्याला लागणार आहे 1 वाटी मैदा, 1 वाटी रवा, 2 अंडी, व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट, दूध 1 वाटी, साखर 1 वाटी, पाव वाटी तेल, 1 चम्मच बेकिंग पावडर, पाव चम्मच बेकिंग सोडा, थोडंसं मीठ, चिमूटभर आणि हे ड्रायफ्रुट्स. रव्यामध्ये आपण दूध टाकूया 1 वाटी आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यातच आता आपल्याला 2 अंडी फोडून टाकायचे. एक एक करून टाकायचं. आधी एक टाकलं की मिक्स करायचं. ते पण मिक्स करून घेऊया. आता आपण त्याच्यातच तेल ॲड करायचं. ते पण मिक्स करून घेऊया. त्याच्यात साखर ॲड करूया. फुलेपर्यंत त्याला 10 मिनिटं झाकून. तर रवा चांगला फुलला आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये मैदा ॲड करायचा आहे थोडा थोडा. मैदा चांगला ॲड करून घ्यायचा. बॅटरला एक चांगलं असं एक फेटायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट ॲड करायचं आहे. 1 चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट. मी थोडंसं जास्त टाकते. त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झालं की आपल्याला जे आपण चिमूटभर मीठ घेतलेलं ते ॲड करायचं. आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा. आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाला ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं 1 चमचा दूध टाकायचं. आणि मग चांगलं मिक्स करून घ्यायचं. ते चांगल्या प्रकारे आता मिक्स झालं. परत मी त्याला 10 मिनिटं रेस्ट करून देणार. 10 मिनिटं झाली आहेत. आता आपण खोलून बघूया आणि थोडंसं मिक्स करूया. ओके. आता हे केकच्या टीनमध्ये टाकूया. केक टीन मी रेडी करून ठेवला. त्याला घी लावून बटर लावून त्याच्यावरती मी थोडंसं मैदा हे केलं आणि मग बटर लावला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण बॅटर ॲड करायचं.
पूर्ण बॅटर ॲड झालं आहे. आता ह्याला आपल्याला टॅप करायचं आहे. टॅप ह्याच्यासाठी करायचं की त्याच्यामध्ये जे एअर्स वगैरे राहिलेले असतील ते एअर्स निघून जातील. एअर्स निघून गेलेत. आता आपल्याला ह्याच्यावरती हे जे ड्रायफ्रूट्स मी घेतलेले क्रश करून ते वरून स्प्रेड करायचे. माझा फेस दाखव. आता आपल्याला ह्याला बेक करायला ठेवायचं. मी मीठ टाकून ठेवलं आहे आणि एक वाटी उपडी करून उचलून ठेवायचं आहे टेक घेऊन आणि मग त्याला मी बंद करणार आहे. आता हा स्लो गॅसवरती तुम्हाला 50 to 55 मिनिट्स. तर 45 मिनिट्स झालेत. आपण बघूया आपला केक तयार झाला आहे का. एक अशी क्लीन स्टिक बघायची आणि त्याच्यात टाकून चेक करायचं. जर पूर्ण क्लीन बाहेर आली म्हणजे आपला केक रेडी आहे. सो स्टिकला काहीच लागलं नाही आहे तर केक आपला रेडी आहे. आता आपण गॅस बंद करूया. त्याला थंड होऊन देऊया. कडा निघाला की अशी एक प्लेट घ्यायची त्याला उपडी करायचं आणि केकला असं टर्न करून टॅप करायचं. केक असं स्मूथली बाहेर निघाला आहे. आता जो आपण बटर पेपर लावलेला तो असा काढून घ्यायचा. केक आपला रेडी आहे. हे बघा किती स्मूथली आणि एकदम स्पॉन्जी केक झाला आहे रव्याचा. तुम्ही पण ट्राय करा आणि खाऊन बघा कसं झालं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.